नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकमुभे आपल्या सर्वांचं अशोक्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आय होप आपल्या सर्वांचा अभ्यास बऱ्यापैकी सुरू असेल. पोलीस भरतीच्या टॉप 500च्या या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत जवळपास 250 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. 250च्या पुढे जे राहिलेले प्रश्न आहेत तो आता आपण कंप्लीट करणार आहोत. अपेक्षा करतो की सर्वांनी पोलीस भरतीचा फॉर्म फिलअप केला असेल. ज्यांनी फॉर्म फिलअप केला नसेल त्यांनी फॉर्म फिलअप करायचा आहे, कारण मला वाटतं त्याची डेटसुद्धा आता एक्सटेंड झालेली आहे. तर ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनीसुद्धा फॉर्म फिलअप करायचा आहे. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना आपल्या चॅनलवरती कंटेंट आवडत असेल. त्याचा प्रतिसादही तुम्ही बऱ्यापैकी मला देत आहात. आपल्या चॅनलवरती जे काही आपण व्हिडिओ टाकत असेल त्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ आहेत त्यांना बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत. असाच आपला जो काही प्रतिसाद आहे तो मला भेटत राहू अशी अपेक्षा करतो आणि आपल्या या सिरीजला सुरू करतो. बघा, प्रश्न क्रमांक आहे 251. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी कोणत्या पुस्तकाचं लेखन केलं? ठीक आहे. आता मित्रांनो बघा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे आहेत त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे शोध नव्या भारताचा. ठीक आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. आता बघा, यामध्ये माझा बाप आणि आम्ही या पुस्तकाचं लेखक कोण हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हे पुस्तक बऱ्याच वेळेस आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. तर या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, नरेंद्र जाधव. एकच प्याला कोणाचा आहे तर राम गणेश गडकरी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, राम गणेश गडकरी, किंवा त्याला तुम्ही काय म्हणता, गोविंद अग्रज. ठीक आहे. आणि जे काही 12 मास आहे हे कुणाचं आहे तर सदानंद देशमुख. सदानंद देशमुख. पोलीस भरतीचे मागचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितले असतील तर तुम्हाला माझा बाप आणि आम्ही, एकच प्याला आणि 12 मास या तीनही पुस्तकांवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या, या तीनही पुस्तकं तुम्हाला जर माहीत असतील तर चांगलंच आहे, जर माहीत नसेल तर पाठ करून टाकायचं आहे. परत सांगतो, माझा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधव, एकच प्याला, राम गणेश गडकरी. तर राम गणेश गडकरी यांचं जे काही टोपण नाव आहे ते गोविंद अग्रज आहे की कुसुम अग्रज, तुम्ही एकदा चेक करा. तर 12 मास या पुस्तकाचं जे काही लेखक आहे ते आहे सदानंद देशमुख. बघा पुढचा प्रश्न बघा, मनरेगा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर मनरेगा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली आता हे तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचं आहे. बघा, जी काही नरेगा योजना आहे, आता मनरेगा हे जे काही नाव आहे हे मात्र 2009 साली देण्यात आलं. आता ही जी योजना आहे ही आहे 2005ची, म्हणजे जो काही कायदा आहे तो आहे 2005चा आणि योजना लागू झाली 2006ला. आणि तिचं जे काही रिनेम आहे किंवा योजनेचं काही नाव आहे मनरेगा असं करण्यात आलं 2009 या वर्षी. ठीक आहे. तुम्हाला काय विचारले की मनरेगा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असणार आहे 2005. काय असणार आहे? 2005. ओके. 2006ला या ठिकाणी त्याचं अंमलबजावणी सुरू झाली आणि 2009ला त्याला मनरेगा असं नाव देण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे पुनर्नाम जे आहे, नामकरण मनरेगा 2009. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? बघा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आता 17 सप्टेंबर हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आता बघा, 1 मे महाराष्ट्र दिन असतो. काय असतो तर महाराष्ट्र दिन असतो. परंतु तुम्हाला आणखी सुद्धा लक्षात ठेवायचं की याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिनसुद्धा असतो. काय असतं तर आंतरराष्ट्रीय कामगार दिन. बघा, आता 11 जुलै जे आहे, 11 जुलै काय तर जागतिक लोकसंख्या दिवस. काय हा? जागतिक लोकसंख्या दिवस. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता 26 जानेवारी आपला रिपब्लिक डे असतो. हे काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण ठिकाण कोणत्या राज्यात आहे? थुंबा हे जे काही प्रक्षेपण ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर थुंबा कुठे येतं? तर थुंबा हे लक्षात ठेवायचे केरळमध्ये येतं. कुठे येतं? तर केरळमध्ये येतं. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, थुंबा काय आहे तर पहिला जो काही अग्निबाण आहे किंवा पहिलं जे काही रॉकेट आहे ते कुठून सोडण्यात आलं तर थुंबा या ठिकाणून सोडण्यात आलं. कोणत्या वर्षी? 1963ला. ठीक आहे. चला, तुम्हाला आता आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, इस्रोचं मुख्यालय कुठे आहे तर बंगळुरूला आहे, बेंगळुरू. ठीक आहे. आणि इस्रोची स्थापना कधी झाली तर 1969. ठीक आहे. तर या प्रश्नाच्या माध्यमातून कमीत कमी आपल्याला
एवढ्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इस्रोसुद्धा विचारलेला आहे, इस्रोचा फुल फॉर्मसुद्धा विचारलेला आहे, स्थापना वर्षसुद्धा विचारलेलं आहे आणि बेंगळुरू म्हणजे त्याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालयसुद्धा आतापर्यंत परीक्षेत विचारलेलं आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून कमीत कमी एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता बघा आणखी एक गोष्ट, तुम्हाला विक्रम साराभाई स्पेस स्टेशन कुठे आहे हा प्रश्न जर विचारला तर सांगायचं आहे तिरुवनंतपुरम. कुठं सांगायचं आहे? तिरुवनंतपुरम. त्यानंतर सतीश धवन स्पेस सेंटर म्हणजे सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे तर सांगता आलं पाहिजे श्रीहरिकोटा. कुठे आहे तर श्रीहरिकोटा. ठीक आहे. त्यानंतर जे काही इस्रोचं स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे ते कुठे आहे तर अहमदाबाद. कुठे आहे तर अहमदाबाद. लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही इस्रोचं नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आहे ते कुठे तर हैदराबादला आहे. कुठे तर हैदराबाद. ठीक आहे. चला परत सांगतो, विक्रम साराभाई विचारलं तर तिरुवनंतपुरम सांगायचे, सतीश धवन ॲप्लिकेशन सेंटर ते सांगायचे श्रीहरिकोटाला, आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर जे आहे ते कुठे तर अहमदाबादला आहे. ठीक आहे. आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहे ते आहे हैदराबादला. ठीक आहे. चला तर या प्रश्नाच्या माध्यमातून कमीत कमी एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. पुढचा प्रश्न बघा, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण? ठीक आहे. तर सरळ सरळ या ठिकाणी पाठ करून ठेवायचे, मानसिंग चुडासामा. ठीक आहे. वित्त आयोगाचं कलम कोणतं? आता बघा वित्त आयोगाचं जे काही कलम आहे ते कुठलं आहे तर 280. त्यांना ठेवायचे 280. ओके. आता 124 काय आहे तर 124 आहे तुमचं सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. आता बघा 123 आणि 213, 123 आणि 13. आता 123मध्ये जो काही आपला कोण असतो राष्ट्रपती जो आहे, राष्ट्रपती, या राष्ट्रपतीला काय करता येतो? अध्यादेश काढता येतो. त्यालाच काय म्हणतो आपण? वटहुकूम. तो कोणत्या कलमामध्ये आहे? 123मध्ये. आता हाच जो काही अधिकार आहे तो राज्यपालाला कोणत्या कलमात दिला आहे? 213मध्ये. ठीक आहे. तर चला कमीत कमी तुम्हाला 123 म्हटलं की 1 2 3 म्हटलं की लक्षात ठेवायचे राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार, किंवा त्याला तुम्ही वटहुकूम असं सुद्धा म्हणू शकता, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं तर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. त्या 213 राज्यपालाचाच तो अधिकार आहे, परंतु कलम फक्त लक्षात ठेवायचे 213. ठीक आहे. 124 म्हटलं की सुप्रीम कोर्ट. चला पुढचा प्रश्न बघूया, सेन्सर बोर्डाचं स्थापना वर्ष. सेन्सर बोर्डाचं स्थापना वर्ष. चला तर सेन्सर बोर्डाचं काही स्थापना वर्ष आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जात नाही तरीसुद्धा लक्षात ठेवायचे 1951. ठीक आहे. 1951. या प्रश्नातून तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं सेन्सर बोर्ड काय भानगड आहे तर सेन्सर बोर्ड एकच काम करते, जे काही चित्रपट असतात त्या चित्रपटांना ते परवानगी देतं. ओके. तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो कशाशी संबंधित आहे, परंतु तुम्हाला मी साल सांगितलं 1951. ठीक आहे. याचं जे काही हेडक्वार्टर आहे किंवा त्याला जे मुख्यालय आहे ते कुठे आहे तर मुंबईला. कुठे आहे तर मुंबई. आणि आणखी एक प्रश्न येतो तो करंटशी रिलेटेड असतो की सेन्सर बोर्डाचा अध्यक्ष कोण? तर सध्या जे आहे सेन्सर बोर्डाचे जे काही अध्यक्ष आहे ते आहेत प्रसून जोशी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, वन महाविद्यालय कोठे आहे? वन महाविद्यालय कोठे आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचे चंद्रपूरला आहे. कुठे आहे तर ते चंद्रपूरला आहे. पुढचा प्रश्न आहे, किडनी खालीलपैकी कशाचं गाळण करत नाही? तर ते कशाचं गाळण करत नाही? किडनी कशाचं गाळण नाही करत तर ते साखरेचं गाळण करत नाही. MPSCने विचारलेला प्रश्न आहे आणि तो पोलीस भरतीमध्ये सरासरी रिपीट होण्याचे जास्त चान्सेस राहतात, त्यामुळे तो परीक्षेमध्ये येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रभाकर या साप्ताहिकातून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावानं लिखाण केलं होतं किंवा कोणत्या नावाने ते लिखाण करायचे? सुरुवातीला हे लक्षात घ्या की गोपाळ हरी देशमुख म्हणजेच कोण? लोकहितवादी. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय तर गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. तर जे काही भाऊ महाजन यांचं जे काही प्रभाकर साप्ताहिक आहे, भाऊ महाजन यांचं कोणतं? प्रभाकर हे साप्ताहिक, त्यातून ते लोकहितवादी या नावाने लेखन करायचे. ओके. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता प्रभाकर हे जे आहे ते कोणत्या वर्षी सुरू झालं तर लक्षात ठेवायचे कमीत कमी 1841. आता तुम्हाला प्रभाकरचं साल विचारणार नाही, परंतु कोणी सुरू केलं हे मात्र नक्की विचारलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतीची निवड कोण करते? राष्ट्रपतीची निवड कोण करते? चला तर यामध्ये खूप कन्फ्यूज होसाल तुम्ही. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, राष्ट्रपतीची निवड कोण करतं? तर यासाठी एक निर्वाचक मंडळ असतं. ठीक आहे. परंतु या प्रश्नाबरोबर जर विचार केला तर यापैकी नाही. ठीक आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, राष्ट्रपतीच्या निवडसाठी जे काही कलम आहे ते आहे 54. याच्यामध्ये एक निर्वाचक मंडळ दिलेलं असतं. या निर्वाचक मंडळामध्ये
लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यांचे जे काही सदस्य असतात ते कोणते, फक्त निवडून दिलेले, आपण निवडून दिलेले जे काही सदस्य असतात त्यांची या ठिकाणी काय असते, निर्वाचक मंडळामध्ये समावेश असतो. आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी म्हणजे काही विधानसभा आहे तेथील निवडून दिलेले सदस्य यांचा यामध्ये समावेश असतो. ठीक आहे, तर प्रत्यक्ष निवडून दिलेले सदस्य हे लक्षात ठेवायचे. म्हणजेच नॉमिनेटेड जे काही मेंबर्स असतात ते यामध्ये सहभागी होत नाहीत. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली म्हणजेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, IMF. ठीक आहे, बघा जे काही IMF आहे, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता सुरुवातीला 27 डिसेंबर हे लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? 27 डिसेंबर 1945. आणि याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे तर वॉशिंग्टन. कोणतं आहे तर वॉशिंग्टन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता युनायटेड नेशन जे आहे 24 ऑक्टोबर 1945ला स्थापन झाला. युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राची स्थापना. आणि संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठे? त्या UN एन आहे म्हणून न्यूयॉर्क लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? न्यूयॉर्क. काय लक्षात ठेवायचं? न्यूयॉर्क. ओके, आता युनिसेफसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. युनिसेफची जी काही स्थापना आहे ती 1946ची आहे. कधीची आहे तर 1946. ठीक आहे, चला तर या ठिकाणी 11 जानेवारी 1946. तर या ठिकाणी बघा युनिसेफचं आहे 11 डिसेंबर, हे जानेवारीचे आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवा. 11 डिसेंबर 1946. कोण? युनिसेफ. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि 1 जानेवारी 1995 जे आहे ते आहे WTOची स्थापना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, जागतिक व्यापार संघटना. पुढचा प्रश्न बघा. 1024 KB म्हणजे किती? 1024 KB म्हणजे किती? तर 1024 KB म्हणजे काय तर 1 MB. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, 1 MB. ठीक आहे, आता बघा किती बाईट्स, 1024 बाईट्स बरोबर 1 KB. ठीक आहे, KB नंतर काय असतं? 1 MB. ठीक आहे, MB नंतर काय असणार आहे? GB. आणि GB नंतर काय असतं? TB. आणि TB नंतर काय असतं? PB. ओके, MB, GB, TB आणि PB. ठीक आहे, चला तर सर्वांचं हे बघा 1024 बाईट्स बरोबर 1 KB, 1024 KB बरोबर 1 MB आणि 1024 MB बरोबर 1 GB, 1024 GB बरोबर 1 TB आणि 1024 TB बरोबर 1 PB. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं? तर कोणतं बंदर आहे सर्वात मोठं नैसर्गिक? कांडला बंदर. कोणतं? मुंबई. कुठलं? मुंबई. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता जे काही मुंबई बंदर आहे यालाच आपण काय म्हणतो? JNPT. काय म्हणतो? JNPT. त्यालाच काय म्हटलं जातं? न्हावाशेवा बंदर. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर विचारलं पहिलं निर्यात बंदर कोणतं, तर त्याचं उत्तर काय येईल मग? कांडला. ठीक आहे, परंतु सरासरी हा प्रश्न याच प्रकारे विचारला जातो की भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं, तर ते आहे तुमचं मुंबई. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? ठीक आहे, किती आहे तर ती 668. किती आहे तर 668. ओके, तर टोटल लांबी किती आहे? 1465. आता गोदावरीचा उगम कुठे झाला तर त्र्यंबकेश्वरला झाला. ठीक आहे, तिला वृद्धगंगा आणि दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? ठीक आहे, साधा प्रश्न आहे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय आहे तर CD देशमुख. सर्वांचं पाठ असेल. ठीक आहे, चलो आता यामधून तुम्हाला आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. RBI जी काही स्थापना आहे ती 1926च्या हिल्टन यंग या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली होती. ठीक आहे, आता RBIचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला. कुठे आहे RBIचं मुख्यालय? मुंबईला आहे. स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1935ला. कायदा कोणता होता? 1934चा. ठीक आहे, चला RBIचं राष्ट्रीयकरण जर विचारलं तर 1 जानेवारी 1949 हे साल लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पहिले गव्हर्नर कोण होते तर O. स्मिथ. ओके, हे पहिले गव्हर्नर, पण भारतीय गव्हर्नर म्हटलं तर CD देशमुख. ओके, चला कमीत कमी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघा, मूतखडा कशामुळे होतो? मूतखडा कशामुळे होतो? तर कॅल्शियम ऑक्झालेट, लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? कॅल्शियम ऑक्झालेट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, बहिष्कृत हितकाराणी सभेची स्थापना कोणी केली? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय उत्तर याचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या वर्षी? 1924ला. कधी झाली? 1924ला. ठीक आहे, चल. आता ताराबाई शिंदे, तर यांचं तुम्हाला लक्षात ठेवायचे, स्त्री पुरुष तुलना. काय तर स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे, महात्मा फुले, महर्षी शिंदे, जवळपास आता सर्वांचे क्लिअर झालेले असेल. आता पुढचा प्रश्न बघा, करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खत हे त्याचं उत्तर आहे. खत हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर अंडी म्हटलं की तुम्हाला चंदेरी क्रांती माहीत आहे, चंदेरी क्रांती. ठीक आहे, त्यानंतर कांदा जो आहे, कांदा, गुलाबी क्रांती. कोणती क्रांती? गुलाबी क्रांती. ठीक आहे, त्यानंतर हरित क्रांती म्हटलं तर कृषी. ठीक आहे, हरित क्रांती जनक स्वामीनाथन माहिती सर्वांना. त्यानंतर धवल क्रांती म्हटलं की दूध, लक्षात ठेवायचं आहे. वर्गीस कुरियन हे नाव तुम्हाला माहीत आहे. ऑपरेशन महापूर याच्याशी संबंधित आहे. पिवळी क्रांती म्हटलं की तेलबियाणं, लक्षात ठेवायचं आहे. गोल क्रांती म्हटलं की बटाटा. मासे म्हटलं तर निळी क्रांती. ओके, निळी क्रांती म्हटलं की मासे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही सुवर्ण तंतुक्रांती आहे ते तागाला म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे तागाशी संबंधित आहे. त्यानंतर कापूस म्हटलं की चंदेरी तंतू, लक्षात ठेवायचं. आणि फळे म्हटलं की सुवर्ण क्रांती, लक्षात ठेवायची आहे. चलो, पुढचा प्रश्न बघा, रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह तुम्हाला विचारलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह. ठीक आहे, सोपं आहे. वटवृक्ष, सर्वांना माहीत असेल. रयत शिक्षण संस्थेची स्थापना जर विचारली तर 1919. कुणी स्थापन केलं? तर कर्मवीर भाऊराव पाटील. कमवा आणि शिका जे काही ती योजना आहे ही त्यांनीच आणली होती. ठीक आहे, आता विळा आणि आतोडा कोणाचं आहे? तर हे कम्युनिस्ट पक्षाचं आहे. कम्युनिस्ट पक्षाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कुठली आहे? तर नर्मदा नदी. कुठली आहे? तर नर्मदा नदी. नर्मदा जी काही लांबी आहे ती आहे 1312. ठीक आहे, नर्मदा जी आहे महाराष्ट्रातून किती वाहते माहिती आहे का? फक्त 54. ठीक आहे, आता महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तापी. ठीक आहे, ती महाराष्ट्रातून किती वाहते? 208. ठीक आहे, परंतु तुम्हाला जर विचारलं भारतातील सर्वाधिक लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तुमची नर्मदा नदी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तापीची टोटल लांबी 724. ओके, तर लक्षात ठेवायचे. उत्तर महाराष्ट्रातली या नद्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, पुढचा प्रश्न आहे, सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी कोणत्या जातीचं गवत वापरलं जातं? सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी कोणत्या जातीचं गवत वापरलं जातं? तर त्याचं नाव आहे रोशा. कुठला आहे? तर रोशा. पुढचा प्रश्न आहे, औंध हे जे काही पठार आहे ते कुठे आहे? तर ते साताऱ्याला. कुठे येते? सातारा. औंधचे पठार कुठे येतं? सातारा. आता सासवड ही पठार येतं पुण्याला, लक्षात ठेवायचं आहे. खानापूरचं कुठे येतं? सांगली. खानापूर, सांगली, लक्षात ठेवायचं आहे. तोरणमाळचं पठार कुठे येतं? नंदुरबारला. आणि तळेगावचं कुठे येतं? वर्ध्याला. ठीक आहे, आता परत सांगतो, भूगोलाचे जे काही प्रश्न आहे, भूगोलाची जी काही सिरीज आहे आपण आपल्या वेबसाईट, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता अगोदरच अपलोड केलेली आहे. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला या ठिकाणी ते दिसतं. ओके, तर प्रश्न बघा, जांभा मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर सर्वच जिल्ह्यामध्ये ते आपल्याला दिसते. ठीक आहे, म्हणजे रायगड आहे, रत्नागिरी आणि कोल्हापूर सर्व ठिकाणी ते आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून कोण कार्य करतं? तर कोण करतं? राष्ट्रपती. लक्षात ठेवायचे. साधा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती? तर या ठिकाणी मुंबई, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्य स्रावी ग्रंथी कोणती? तर यकृत. हे सर्वांना माहिती आहे, जवळपास सर्वांना ते क्लिअर असेल. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी किती वर्षासाठी पदावर राहू शकतात? तर याचं उत्तर आहे 6 वर्ष. किती? तर 6 वर्ष. आता राज्यसभेचा कार्यकाल किती? तो अस्थायी असतं बरं का, त्याचं 5 वर्ष असं उत्तर नसणार आहे. तर तुम्हाला काय विचारलं ते बघा अगोदर, राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी किती वर्षासाठी पदावर राहतात? तर त्याचं उत्तर आहे 6 वर्ष. ओके, पुढचा प्रश्न आहे, मीना बंकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर मीना बंकम जे काय आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे चेन्नईला. कुठे आहे? तर ते चेन्नईला आहे. ठीक आहे, आता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे येतं? हैदराबादला आहे. हैदराबादला. कोणतं? राजीव गांधी. इंदिरा गांधी कुठे आहे? तर दिल्लीला आहे. कुठे आहे? सुभाषबाबू कुठे आहे? तर कोलकात्याला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठे आहे? तर नागपूरला आहे. कुठे येतं? नागपूरला आहे. ओके, तर हे तुम्हाला 2-3 आणखी आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात ठेवायचे आहेत. आता
कर्बोदकामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? साधा प्रश्न आहे. तर बघा, कर्बोदकामध्ये काय नसतं तर नायट्रोजन नसतं. काय नसतं? नायट्रोजन नसतं. आता आणखी एक गोष्ट मला लक्षात ठेवायची, कर्बोदक जे असते त्याच्यापासून तुम्हाला किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. किती मिळते? 4 किलो कॅलरी. त्यानंतर जे तुमचे प्रोटीन असतात, प्रोटीनपासून किती मिळते? तर 9 किलो कॅलरी. ठीक आहे. आणि जे काही फॅट असतात त्याला तुम्ही मेद म्हणतात, त्याच्यापासून सुद्धा किती मिळते? 9 किलो कॅलरी. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिका जे काही वाटण्याचं काम आहे कोण करतं? तर तलाठी करत असतो. कोण करतो? तलाठी. पीरपांजाल ही जी काही खिंड आहे कोणत्या राज्यात आहे? पीरपांजाल ही खिंड जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे. कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली होती? तर याचं उत्तर काय असणार आहे? मूलभूत कर्तव्य. काय? तर मूलभूत कर्तव्य. ओके, तर लक्षात ठेवायचे आहे. आता भाग 3 जे आहेत तर कशा संबंधित आहे? भाग 3 मूलभूत अधिकार. ठीक आहे. कलम 243 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राज व्यवस्था. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे. बघा, आता जे काही मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये सुरुवातीला नव्हती, परंतु 42वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची 1976ची जी काही 42वी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता स्वर्णसिंग समितीने जवळपास किती? तर 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश 8 मूलभूत कर्तव्ये या समितीने सुचवलेली 8 मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेत आतापर्यंत घेण्यात आलेली आहे. तर टोटल मूलभूत कर्तव्य किती असा प्रश्न विचारला तर 11 हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक. चला पुढचा प्रश्न. पुष्कर सरोवर कुठे आहे? तर पुष्कर सरोवर कुठे येतं? राजस्थानला येतं. कुठे येतं? राजस्थान. ओके, पुढचा प्रश्न. CNGचं फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे. CNG. ठीक आहे. CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस. काय? तर कंप्रेस्ड नॅचरल गॅस. पुढचा प्रश्न बघा. अप्सरा भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने? अप्सरा जी आहे ती ब्रिटनच्या सहाय्याने. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं, ब्रिटन. पुढचा प्रश्न बघा. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवायचे, कोणी केली? हसन गंगू. पुढचा प्रश्न बघा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर ती आहे वडू बुद्रुक या ठिकाणी. कुठे आहे? तर वडू बुद्रुक. ठीक आहे. बघा, आता छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांचा जन्म लक्षात ठेवायचा 1657. किती मे? तर 14 मे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे 14 मे 1657 त्यांचा जन्म कुठे झाला? पुरंदरमध्ये झाला. कुठे झाला? पुरंदर. ठीक आहे. आता त्यांचे काही मृत्यू आहे तो आहे 11 मार्च 1689. 11 मार्च 1689. आता ह्या डेट्स परीक्षेमध्ये विचारल्या जातात बरं का, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जो काही राज्याभिषेक आहे तो आहे 1681 लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे तुळापूर ठिकाण आहे, या तुळापूर या ठिकाणी त्यांची काय? तर तुळापूर या ठिकाणी काय? तर त्यांची समाधी आहे. ठीक आहे. आणि जे काही वडू बुद्रुक आहे तर या ठिकाणी त्यांची काय आहे? तर समाधी आहे. परंतु तुळापूर ही जे ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांचं काय करण्यात आला होता? तर तुळापूर ही जे आहे, तुळापूर या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं होतं. ठीक आहे. चलो, तर तुम्हाला वडू बुद्रुक आणि तुळापूर या ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे तो आपल्या या ठिकाणी दूर करायचं आहे. तर बघा, छत्रपती संभाजी महाराज जे आहे त्यांची समाधी आहे ती वडू बुद्रुक या ठिकाणी आहे. आता तुळापूर हे जे ठिकाण आहे खूप फेमस आहे. या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी. ठीक आहे, या 3 नद्यांचा संगम होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता संभाजी महाराज या ठिकाणी यांना संगमेश्वर या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं. संगमेश्वर कुठे येतं? संगमेश्वर रत्नागिरी या ठिकाणी येतं. ठीक आहे, तर कोणत्या वर्षी? 1689. ठीक आहे, तर 3 ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवायचे, तुळापूर, वडू बुद्रुक आणि आत्ता मी सांगितलं की संगमेश्वर. ठीक आहे. चला, आणखी काही कन्फ्युजन असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली? बघा, तुम्हाला आता या ठिकाणी 1930 पहिली गोलमेज परिषद. ओके. 1931 सेकंड गोलमेज परिषद आणि 1932 तिसरी गोलमेज परिषद. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर सरळ त्याचं उत्तर काय असणार आहे? तर महात्मा गांधी.
ओके, राजघाटावर कोणाची समाधी आहे तर महात्मा गांधी. आता राजीव गांधी जे आहे त्यांच्या समाधीचे काही स्थान आहे त्याला म्हटलं जातं वीरभूमी. काय म्हणतात त्याला? वीरभूमी. ठीक आहे. आणि इंदिरा गांधी जे आहे, इंदिरा गांधींचं काही समाधी स्थळ आहे त्याला म्हटलं जातं शक्तीस्थळ. शक्तीस्थळ. ठीक आहे. नेहरू जे आहे, नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन त्यांच्या समाधी स्थळाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. लाल बहादूर शास्त्री विजय घाट. ओके. त्यानंतर चौधरी चरण सिंग किसान घाट हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मोरारजी देसाई जे आहे त्यांची समाधी स्थळ अभय घाट म्हणून ओळखलं जातं. कुठलं? अभय घाट. ठीक आहे. आता फिरोज गांधी जे आहेत त्यांचं मला सापडलेलं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर स्त्री पुरुष तुलना कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे. ठीक आहे. ताराबाई शिंदे लक्षात ठेवायचं आहे. आता पंडिता रमाबाई यांचं जे काही आडनाव आहे ते काय होतं? डोंगरे होतं. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ज्या काही पंडित रमाबाई यांचं इतिहासामध्ये खूप सारे योगदान आहे. आता द हाय कास्ट हिंदू वुमन आणि श्री धर्मनिधी या 2 पुस्तकांचं लेखन कोणी केलं? पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. त्यानंतर पंडिता रमाबाई जर म्हटलं तर आपल्याला आर्य महिला समाज आणि शारदा सदन या 2 संघटना लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ज्या काही रमाबाई रानडे आहेत तर यांची कुठली संघटना आहे तर सेवा सदन. ठीक आहे, सेवा सदन. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण? ठीक आहे, तर त्यांचं जे काही उत्तर आहे ते असणार आहे आपलं डॉक्टर हेडगेवार. ठीक आहे. आता RSS हे लक्षात ठेवायचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा जे काही शॉर्ट फॉर्म आहे तो RSS. ठीक आहे. कोणत्या वर्षी स्थापन झालं तर 1925. कुठे स्थापन झालं? नागपूरला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे बघा, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण? तर रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. पुढचा प्रश्न बघा, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे ते राधानगरी धरण? तर ते आहे भोगावती नदीवरती. कुठल्या नदीवरती? भोगावती नदी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चलो, दाजीपूर अभयारण्य हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कुठे येतं? कोल्हापूरला येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? तर ते आर्वी. ठीक आहे, कुठे आहे तर आर्वी. ठीक आहे, कुठे येतं हे आर्वी? वर्ध्याला येतं. कुठे येतं? वर्धा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक शेत रिकामी जागा जलसिंचनाखाली आहे. याचं उत्तर सर्वांना माहिती आहे, विहीर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले अधिवेशन कुठे झालं? तर ते झालं मुंबईला. कुठे झालं? मुंबईला. ठीक आहे. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली तर 1885 हे साल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पहिलं अधिवेशन कुठे झालं? मुंबईला. ठीक आहे. चला, पहिले अध्यक्ष कोण होते? व्यमेशचंद्र बॅनर्जी. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघा, चला पुढचा प्रश्न बघूया आपण, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं? तर सर्वांना माहिती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने कुठलं आहे सर्वात मोठं? तर राजस्थान. कुठलं आहे तर राजस्थान. ओके. चलो, राजस्थाननंतर MP नंतर महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? 3रा. ठीक आहे. राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा विचारला तर अहमदनगर. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? आता बघा, तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर 78. हे लक्षात ठेवायचं आहे. आता 288 काय तर महाराष्ट्र विधानसभा. ठीक आहे. आता महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य दिले जातात? लोकसभेवरती 48 आणि राज्यसभेवर किती? 19. ठीक आहे. चलो, आता या प्रश्नामध्ये जवळपास सर्व जे काही डिटेल्स आहे आपण कंप्लीट केलेली आहे. परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारा तुम्हाला सांगता येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या आयोगामुळे OBC चळवळ प्रभावित झाली? तर याचं उत्तर काय तर मंडल आयोग. ठीक आहे. चला, तर मित्रांनो, टॉप पासेसच्या या सिरीजमध्ये आपण आणखी 50 प्रश्न कंप्लीट केलेले आहे. व्हिडिओची लेंथ थोडीशी वाढलेली आहे, परंतु यामध्ये मी बऱ्यापैकी जे काही ऑप्शन आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो की आपल्याला आवडेल. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा तो शेअर करायचा आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी क्वालिटी कंटेंट मिळवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.